श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, हा संदेश अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तुमच्या आयुष्यासाठी हा संदेश कोण्या चमत्कारापेक्षा कमी असणार नाही. स्वप्न पाहणारे लोक अनेक असतात, पण त्यासाठी झटणारे इतिहास घडवतात. प्रत्येकाला नाही जमत आपल्या स्वप्नांसाठी मेहनत करणे. ज्याला जमते तो आयुष्यात काहीतरी केल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक संघर्ष हा नव्या यशाची सुरुवात असते. तुमच्या यशाला वेगळं दिशा देण्यासाठी मेहनत तुम्हाला करावी लागते. तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा, कारण प्रयत्न कधी व्यर्थ जात नाही. परिस्थिती कितीही वाईट असली तरी स्वप्न मोठी ठेवा, कारण संधी कधीही मिळू शकते. संकट आपल्याला तोडण्यासाठी नाही तर घडविण्यासाठी येतात. अपयश हे यशाचा शेवट नाही, तर नव्याने सुरुवातीचं पहिलं पाऊल आहे. स्वतःला सिद्ध करण्याची संधी प्रत्येक क्षणात दडलेली असते. ती ओळखायची जबाबदारी ही तुमची आहे. स्वप्न फक्त मोठी नसावी, ती सत्यात उतरवण्याची जिद्द सुद्धा मोठी असावी. ध्येय मोठे ठेवा, कारण लहान स्वप्ने मनाला कधी मोठं बनवू शकत नाही. प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो. फक्त ती ओळखण्याची कला आत्मसात करा. तुमचा प्रवास जरी खूप जास्त अशक्य असेल तरी तो शक्य होईल. तुमच्या मेहनतीचे फळ उशिरा का होईना पण मिळते नक्की. त्यामुळे कधीही हार मानू नका. विचार बदला, आयुष्य बदलेल. कृती बदला, भविष्य घडेल. तुमच्या स्वप्नावर हसणाऱ्या लोकांच्या तुमच्या यशाचे उत्तर द्या. संघर्ष करा, पण आपल्या ध्येयावर विश्वास ठेवा. स्वामीवर श्रद्धा ठेवा, आणि जर स्वामीवरती तुमची श्रद्धा असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करून, या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचे जीवन बदलवणारे असेच स्वामी संदेश इथे तुम्हाला रोज ऐकायला अथवा पाहायला मिळतात. स्वतःवर जर विश्वास असेल तर ती तुमच्या यशाची चावी होते. मनात चांगले विचार ठेवा, कारण वाईट विचार खूप लवकर निघून जातात. स्वामी सांगतात, प्रत्येक अडथळा हा तुमच्या यशाच्या मागे मोकळा करणारा असतो. स्वप्न पूर्ण करण्यासाठी ध्येय आणि आयुष्यात संयम हे तुमची खरी शस्त्रे आहेत. जग सकारात्मकतेने बघा, आयुष्य आपोआप सुंदर होईल. प्रत्येक दिवस हा नवीन संधी आणतो, त्याचा योग्य वापर करा. आणि तुमच्याकडे 1 मिनिटे जर वेळ असेल तर एकदा श्री स्वामी समर्थ असं जरूर टाईप करा. हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावावरून अथवा कुठल्या जिल्ह्यातून बघताय हे सुद्धा कमेंट करायला विसरू नका. स्वामी सांगतात, माझ्या भक्तांना कितीही अडचणी येऊ द्या, त्यांना कितीही त्रास होऊ द्या, मी कायम त्यांची साथ देत आहे. ज्ञान ही संपत्तीपेक्षा मूल्यवान असते, कारण ते तुम्हाला आयुष्यभर साथ देते. प्रत्येक दिवस हे नवी शिकण्याची संधी असते, ती गमावू नका. तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करताना अडथळे येतील, पण त्यांना पार करणे हा खरा अभ्यास आहे. प्रत्येक दिवशी अडचणी तुमच्या आयुष्यात येतात, त्यांना घाबरू नका. यश मिळवायचं असेल तर प्रयत्नात सातत्य ठेवा, कारण थांबलेला प्रवास कधीही पूर्ण होत नाही. यशस्वी होण्यासाठी शॉर्टकट शोधू नका, कारण मेहनतीला पर्याय नाही. स्वप्न बघणं सोपं असतं, पण त्यांना पूर्ण करण्यासाठी मेहनत मात्र फार मोठी घ्यावी लागते. स्वामी सांगतात, संघर्षाच्या काळात स्वतःवर विश्वास ठेवा, कारण ते नसलेल्या काळात प्रत्येक गोष्ट तुम्हाला देतात. कष्टाशिवाय यश कधी मिळत नाही, आणि ध्येयाशिवाय कष्ट करता येत नाही. यशस्वी माणसे वेगळी नसतात, ते फक्त परिस्थितीला शरण जात नाही. एकदा ठरवलं की मागे पाहू नका, कारण यश तुमच्यात उभे आहे. यश मिळवायचे असेल तर स्वतःवर विश्वास ठेवा, कारण आत्मविश्वासच यशाची पहिली पायरी असते. आपल्या आयुष्यात संकटे आहेत, त्यांना घाबरणे तुम्हाला शोभणार नाही.
त्या संकटांचा सामना करा आणि सतत पुढे चला, कारण ते तुम्हाला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन करतील. अभ्यास हा तात्पुरता त्रास असतो, पण त्याचे फळ हे आयुष्यभर गोड असते. प्रत्येक अभ्यासाचा तुमच्या जीवनावर उज्ज्वल भविष्यासाठी गुंतवणूक करणे महत्त्वाचं असतं. ध्येय जर मोठं असेल तर मेहनती ती तितकीच मोठी घ्यावी लागते. जेव्हा तुम्ही अभ्यास सोडायचा विचार करता तेव्हा तुमची ध्येयाची आठवण ठेवा. प्रत्येक चांगली सवय तुमचं भविष्य घडवेल आणि अभ्यास ही त्यातील सर्वात महत्त्वाची सवय आहे. अभ्यास म्हणजे आठवायचे नाही, समजून घ्यायचे असते. सोपं वाटलं तर शिकत राहा आणि कठीण वाटलं तर प्रयत्न करत राहा. सर्वात मोठी स्पर्धा दुसऱ्यांशी नाही तर स्वतःशी असते. दररोज स्वतःला हरवा आणि नवीन तयारी करा. नवीन काहीतरी शिकत राहा. आजचा अभ्यास उद्याच्या यशाचा पाया आहे. त्यामुळे आजची मेहनत कधी वाया जाईल असं वाटू देऊ नका. स्वामी सांगतात, स्वप्न असे बघा जे तुम्ही पूर्ण करू शकत नाही, कारण जे गोष्टी पूर्ण होऊ शकत नाही तेच स्वप्नात बघितल्या जातात. आणि मेहनत अशी करा की ते स्वप्न पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. कधी कधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलं कधीही चांगलं असतं. स्वप्न ते नाही जे तुम्ही झोपत बघता, अरे ते आहे जे एकदा बघितल्यानंतर पुन्हा कधी झोपच येत नाही, तोपर्यंत तरी जोपर्यंत पूर्ण होत नाही. प्रयत्न करणारा चुका करतो, चुकामध्ये येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळतं ते यश. अपमानाचा बदला भांडण करून नव्हे तर समोरच्या व्यक्तीपेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायला हवा. आयुष्यात पुन्हा कोणी येत नाही, त्यामुळे समोरच्याची कदर करायला शिका. जळायला काही नसते, पेटलेली काडी सुद्धा आपोआप विझते. यशस्वी होण्यासाठी तुमची यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा प्रबळ असावी लागते. हातावरील रेषेत दडलेलं भविष्य हा बघू नका, त्या हाताने कष्ट करा. पुढे जा. जेव्हा सगळं संपून गेलंय असं वाटेल तेव्हा खरी वेळ असते काहीतरी चांगलं आणि जबरदस्त सुरू करण्याची. नशिबावर विश्वास ठेवा, कारण नशिबाचा विश्वास आणि परिश्रम आपल्याला पुढे नेतो. आपले लक्ष विसरू नका, अन्यथा जे काही मिळाले तेवढ्यातच संतुष्ट राहण्याची सवय लागेल. आपले लक्ष हे असे ठेवा जे कदाचित तुम्हाला लवकर नाही मिळणार, पण जेव्हा मिळणार तेव्हा तुमच्या आयुष्यात खूप चांगला परिणाम घेऊन येणार. स्वामी नेहमी म्हणतात, ज्यांना तुमची धडपड पाहिली आहे ते फक्त तुमच्या यशाची खरी किंमत कळेल. इतरांना तर तुम्ही फक्त नशीबवान असता असं वाटेल. जसे चांगले दिवस आहेत तसे वाईट दिवस राहतील असं नाही. माणसाची वागणूक बघून समजतं की त्यांच्या जीवनात आपली किंमत काय आहे. कठीण काळात सतत स्वतःला सांगा, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. प्रयत्न करीत राहणे चांगलं. सुरुवात नेहमी कठीण असते. जेवढं एकट्याने संघर्ष कराल ना तेवढं ताकदवान राहाल. अजिबात कोणाच्या भरोशावर बसू नका. स्वतःची ढाल स्वतः व्हा आणि स्वतःच्या जोरावर तुमचं अस्तित्व निर्माण करा. खरं समोर आल्यावर सुद्धा जो माणूस खोट्यावर खोटं बोलतो तो माणूस कधीही सुधरू शकत नाही आणि कोणाच्याही मनात जागा मिळवू शकत नाही. जेव्हा समजून घेणारा कोणी नसतं तेव्हा शब्द कमी आणि अश्रू जास्त येतात. आशाची किंमत ही भली हिऱ्यापेक्षा कमी असेल, पण लाख हिऱ्याची ते दागिने सुद्धा लाजतील असं असतं. एक सफरचंद काय पडलं, लगेच आयुष्यात गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. इथे माणूस रोज पडतोय, पण माणुसकीचा शोध अजून लागला नाही. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणे यावर आपले यश कुठेतरी अवलंबून असते. संयम बाळगा. काही वेळा सर्वात चांगल्या गोष्टी मिळण्यासाठी सर्वात वाईट परिस्थितीमधून जावं लागते. विचार करूनही फायदा होत नसेल तर खरा विचार हाच करायला हवा. जेव्हा एक बीज काळोख्यातून, अंधारातून, कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही? मेहनत करा. मेहनतीवर सर्व अवलंबून आहे. कठीण किंवा महान प्रसंगांना तोंड देता येईल असे गुण ज्या माणसाजवळ असतात तो मनुष्य
महान होतो. स्वतःचा माइंडसेट पॉवर ओळखून घेणं हे जीवनात सर्वात मोठा प्लस पॉइंट आहे. वेळ ही बोलून दाखवत नाही, करून दाखवते. चांगल्या दिवसांची किंमत वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय कळत नाही. ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी मोठे लोक आपला विचार सुरू करतील. विचार असे असावे की चार चौघांनी त्यावर विचार केला पाहिजे. रस्त्याच्या मार्गावर चालणे हे फायद्याचे आहे, कारण या मार्गावर गर्दी कमी असते. सत्याचा मार्ग पुढे नेण्यासाठीच असतो. काय चुकलं हे शोधायला हवं, पण मात्र कुणाचं चुकलं हे शोधत राहावं. बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्याआधी विचार केलेला बरा असतो. काळ संपलं की प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होतं. स्वामी सांगतात, आयुष्य हा बुद्धिबळाचा खेळ आहे. त्याला स्वतःच्या जीवावर जगायला शिका. या बुद्धिबळाच्या खेळात यश मिळवायचं असेल तर मेहनत स्वतः करावी लागते. ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील त्या दिवशी गोष्टी सुद्धा चांगल्या व्हायला लागतील. जेव्हा आपला मनापासून स्वामी नामावर विश्वास असतो ना, तेव्हा आपल्याला हव्या आहेत त्या गोष्टी मिळायला लागतात. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, काय चुकलं हे कधी शोधता येत नाही, कुठे चुकलं हे शोधता येतं. शेवटी आपल्या नशिबात जे आहे ते होतं. कोणतेही कार्य अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटी जे प्रयत्न करतात त्यांना यश प्राप्त होतं. या जगात माणूस हा समुद्रासारखा खोल आहे आणि त्याचे मन अनेक रहस्यांनी भरलेले आहे. तुम्ही किती कोणाला काहीही करा, काहीही म्हणा, गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे तेव्हाच होतात जेव्हा तुम्ही प्रत्येक वेळेला संघर्ष करतात. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला प्रत्येक संकटात मार्ग मिळतो. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला नेहमी तुम्हाला मी मार्गदर्शन करणार आहे. फक्त विश्वास ठेवा, बाकी सर्व तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुमचे मार्गदर्शन करत आहे. ज्याचा स्वामी नामावरती विश्वास असेल तो प्रत्येक वेळेला मार्गदर्शनाने पुढे जातो. स्वामी भक्तांनो, लक्षात घ्या, आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त आहोत. आपल्याला प्रत्येक वेळेला प्रत्येक अडचणीत स्वामी मार्गदर्शन करतात. त्यांनी आपल्याला कायम रस्ता दाखवलेला आहे. आपण जेव्हा त्यांना मानतो तेव्हा आपल्याला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. आपण फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण आपल्या विश्वासावरच सर्व काही कायम आहे. आणि त्यांच्यावरती जेव्हा आपण विश्वास ठेवू तेव्हा सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होईल. प्रत्येक वेळेला मार्गदर्शन आपल्याला नक्की मिळेल. स्वामी नेहमी सांगतात, आपण जर त्यांच्यावरती विश्वास ठेवू तर आपल्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन नेहमी मिळतात. स्वामी बोलतात, आयुष्यात मी कायम तुला मदत करत आहे. प्रत्येक वेळेला मार्गदर्शन सुद्धा तुला मिळत आहे. तू विश्वास ठेवून जर प्रयत्न करशील तर आयुष्यात प्रत्येक संकटात तुला मी रस्ता दाखवणार आहे. आपण आपल्या कर्तव्यावर लक्ष ठेवायचे. आपले कर्तव्य जर चांगले असतील तर आपल्याला मार्गदर्शन स्वतः स्वामी देतील. मार्गदर्शन प्रत्येक वेळेला मिळतं, फक्त मेहनत आपल्याला करावी लागते. विषय फक्त मेहनतीचा असतो, कारण मेहनतीशिवाय काहीही नाही. प्रत्येक गोष्ट ही आपल्या मेहनतीवर अवलंबून असते. ज्याने खऱ्या अर्थाने मेहनत केली आहे, ज्याने खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यात संघर्ष केला आहे, त्याला यश नक्की मिळतं. संघर्षाच्या काळात प्रत्येकाला मार्गदर्शन मिळतं. फक्त स्वतःवर विश्वास असणं गरजेचं आहे. स्वतःवर जर विश्वास ठेवून प्रयत्न कराल तर मार्गदर्शन तुम्हालाही मिळेल. सर्व गोष्टी मनाप्रमाणे होत असतात जेव्हा आपला स्वामीवरती पूर्ण विश्वास असतो. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्गदर्शन मी करणार आहे. तुम्ही फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करा, कारण तुम्हाला मार्गदर्शन मी स्वतः देणार आहे. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. प्रत्येक संकटात, प्रत्येक वळणावर जेव्हा तुम्हाला स्वामींची साथ हवी आहे तेव्हा ते प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मदत नक्की करतात. स्वामी सांगतात, आपण जेव्हा स्वामी नामावर विश्वास ठेवू तेव्हा आपल्याला मार्गदर्शन नक्की मिळतं. स्वामी नाम आपल्या सदैव सोबत आहे आणि स्वामी आपल्याला सदैव साथ देत आहेत. आपला त्यांच्यावरती विश्वास असल्यास काळजी करण्याची गरज नाही. आपल्याला स्वामी नामावर आपला फक्त विश्वास असणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळेला स्वामी म्हणतात,
मी कायम तुमची मदत करतोय, फक्त तुम्ही विश्वास ठेवा, म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे सुद्धा गोष्टी व्हायला लागतील. आपण जेव्हा स्वामीनामावरती श्रद्धा ठेवतो, पूर्ण विश्वास ठेवतो, तेव्हा आपल्या मनाप्रमाणे आपणे आप गोष्टी व्हायला लागतात. गोष्टी तेव्हा आपल्या मनाप्रमाणे होतात जेव्हा स्वामीनामावर आपला विश्वास असतो. त्यामुळे स्वामीनामावर विश्वास ठेवणे फार गरजेचे आहे. स्वामी आपल्या प्रत्येक वेळेला साथ देत असतात आणि प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात कितीही संकटे येऊ द्या, त्या प्रत्येक संकटात मी स्वतः तुमच्या मार्गदर्शनासाठी आहे. जेव्हा ते संकटे तुम्हाला मागे ओढतात, तेव्हा मी स्वतःच तुम्हाला मदत करत असतो. विश्वास ठेवा, तुमच्या विश्वासावर हे जग आहे. विश्वासाने प्रत्येक गोष्ट होते आणि विश्वास जर असेल, प्रत्येक वेळेला आपल्याला मार्गदर्शन सुद्धा मिळतं. विश्वास जर ठेवून तुम्ही प्रयत्न कराल, तर स्वामीसुद्धा तुम्हाला मदत करतील. आपल्या आयुष्यात अपार संकटे येतील आणि त्या संकटात स्वामी आपली मदत करतील. स्वामी आपल्याला कधीही एकटं सोडणार नाही. त्यामुळे स्वामीनामावर श्रद्धा असणे गरजेचे आहे. स्वामी सांगतात, जो माझ्यावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवतो, त्याच्या आयुष्यात कितीही संकटे आले तरी मी त्याला मार्गदर्शन नक्की करतो. आपण जेव्हा स्वामीनामावर विश्वास ठेवतो ना, तेव्हा आपल्याला जास्त चिंता किंवा काळजी करण्याची गरज नसते. आपल्याला प्रत्येक वळणावर ते स्वतः मदत करतात. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होत असते, फक्त त्यांच्यावरती आपला विश्वास असणं गरजेचं आहे. ज्यांनी ज्यांनी स्वामीनामावर विश्वास ठेवलाय, त्यांना काळजी करण्याची गरज नाही. फक्त सर्व काही त्यांच्या मनाप्रमाणे होत आहे, या गोष्टीवरती श्रद्धा आणि विश्वास ठेवणे गरजेचे आहे. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असते, फक्त विश्वास ठेवणं गरजेचं असते. विश्वास जर असेल तर आपल्याला प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होत असते. आपण आपल्या स्वतःवर विश्वास ठेवून कायम राहावं. स्वतःवर जर विश्वास असेल ना, तर मार्गदर्शन प्रत्येक वेळेला आपल्याला नक्की मिळतं. आपल्या मार्गात कितीही संकट येऊ द्या, प्रत्येक वेळेला आपल्याला मार्गदर्शन ते स्वामी समर्थ महाराजच करतात. त्यांनी आपली साथ अशा संकटात दिली, ज्या वेळेला कुणीही आपल्या जवळ नव्हतं. आपण पूर्णपणे हरून गेलो होतो, तेव्हा त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केले. त्यामुळे आता त्यांच्यावरती आपल्याला विश्वास ठेवावा लागेल, तेव्हा सर्व गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होतील. स्वामी सांगतात, तू फक्त स्वामी समर्थ या नामाचा जप कर. तू मंदिरात जाऊ नको, अथवा तू कुठेही कुठल्या मठात जाऊ नको. तू पूजा करू नको, आरती म्हणू नकोस. फक्त तू स्वामी समर्थ या नामाचा जप जरी करशील, तरी मी प्रत्येक वेळेला तुला मार्गदर्शन नक्की करेल. तुझ्या मार्गदर्शनाने मी तुला प्रत्येक वेळेला पुढे नेईल. तुला जेव्हा मार्गदर्शन हवे असते, तेव्हा स्वामी नक्की देतील. आणि त्यांच्यावरती विश्वास असेल तर आपल्याला पुढे जाण्यासाठी सुद्धा मार्ग मिळतो. आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देतात. स्वामी सांगतात, आपण फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण विश्वासावर आपल्याला साथ देणारे स्वतः स्वामी समर्थ असतात. आयुष्यात संकटमुक्त करणारे स्वतः स्वामी समर्थ असतात आणि पुढे जाण्यासाठी प्रेरित करणारे सुद्धा स्वतः स्वामी समर्थच असतात. त्यामुळे स्वामी समर्थांना कधी दुर्लक्ष करण्याची तुम्ही चिंता करू नका. आता स्वामीनामावर एकदा विश्वास ठेवा आणि प्रत्येक वेळेला स्वामीनाम या नावाचा जप करा, म्हणजे तुम्हाला पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन मिळत राहील. स्वामी सांगतात, विश्वास ही गोष्ट जर तुमच्या मनात असेल आणि स्वामीनामावर श्रद्धा जर तुम्ही ठेवत असाल, तर प्रत्येक संकटात तुम्हाला यश नक्की मिळेल. आपल्याला जी गोष्ट पटते ती करायला हवी. एखादी आवडती गोष्टी मिळाली नाही, त्याबद्दल कधीही दुःख मानू नये. गोष्टी आवडत्या असतील किंवा नसतील, ते मिळाल्या किंवा नाही मिळाल्या, तरीही त्यासाठी फक्त मेहनत करणे आपल्याकडे पर्याय आहे. मेहनतीशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. मेहनत करण्याची ताकद जर असेल तर यश तुम्हाला नक्की मिळतं. मेहनतीवर विश्वास ठेवा, कारण ते तुम्हाला प्रत्येक वेळेला साथ देतात आणि मेहनतीनेच व्यक्ती पुढे जातो. स्वामी सांगतात, मेहनत करण्याची जिद्द जर तुमच्यात असेल तर प्रत्येक वेळेला तुम्ही पुढे नक्की जाल. प्रत्येक संकटात तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा मिळतं. आयुष्यात स्वतःवर विश्वास असणे फार गरजेचं आहे, कारण त्याशिवाय यश आपल्याला मिळणार नाही. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मी साथ देतोय आणि कायम देणार. आपण जेव्हा स्वामीनामावर विश्वास ठेवतो, तेव्हा काळजी करण्याची गरज नाही, कारण स्वामी आपल्याला नेहमी साथ देतात
प्रत्येक संकटात जेव्हा आपल्याला मार्ग हवा आहे तेव्हा स्वामींनी आपल्याला मार्गदर्शन केले आहे. स्वामीनामावर आपला विश्वास असल्यास फक्त स्वामीनामाचा जप करणे गरजेचे आहे, कारण त्यानंतर गोष्टी आपल्या मनाप्रमाणे होत असतात. स्वामी बोलतात, मनाप्रमाणे ती गोष्ट होत असते ज्या गोष्टीवर आपण पूर्णपणे श्रद्धा आणि विश्वास ठेवतो. श्रद्धा आणि विश्वास असेल तर आपल्याला हवा आहे त्या गोष्टी मिळवता येतात. सर्व काही मनाप्रमाणे होते, फक्त विश्वास ठेवा. स्वामीनामाचा जप केल्याने आपल्याला पटतील अशा गोष्टीसुद्धा व्हायला लागतील. स्वामी नाम नेहमी आपल्या सोबत आहे आणि स्वामी समर्थ सदैव आपली साथ देत आहेत. त्यांनी कायम आपली साथ दिली आणि प्रत्येक वेळेला ते आपले मार्गदर्शन सुद्धा करत आहेत. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी आपल्याला साथ दिली आहे आणि प्रत्येक वळणावर ते आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. फक्त गरज आहे ते त्यांच्यावरती विश्वास ठेवण्याची. आपण जेव्हा पूर्णपणे श्रद्धा आणि विश्वास त्यांच्यावरती ठेवू तेव्हा आपल्याला मार्गदर्शन ते नक्की करतील. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे आहेत. संकटे प्रत्येकाला मागे ओढतात. त्या संकटांचा सामना करणं प्रत्येकाला जमत नाही, पण ज्याला ते जमतं तो पुढे गेल्याशिवाय राहत नाही. मार्गात प्रत्येकाला अडथळे येतात. अडथळेमधून पुढे जाणारा प्रत्येक वेळेला स्वामी त्याला साथ नक्की देतात. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात संकटे आहेत तर सामना करणं गरजेचं आहे. स्वामी नाम ज्याने घेतलं त्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन नक्की मिळालं. स्वामी आपली साथ देत आहेत, त्यामुळे आपल्याला त्यांच्यावरती विश्वास ठेवणं गरजेचं असतं. स्वामीनामावर आपली श्रद्धा आहे तर आपल्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. प्रत्येक वेळेला स्वामी नक्की आपली साथ देतात आणि कायम आपल्याला मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे त्यांच्यावरती विश्वास ठेवून आपले काम करा. प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात ते तुम्हाला रस्ता दाखवतील. अशी कुठलीच गोष्ट तुमच्या आयुष्यात कधी येणार नाही ज्याने तुम्ही खचून जाल अथवा तुमच्या आयुष्यात संकटात पडाल. स्वामीनामावर आपला विश्वास ठेवा. कधी कधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प बसून राहिलेलं बरं असतं. स्वप्न ते नाही जे तुम्ही झोपत बघता. स्वप्न ते आहे जे तुम्हाला झोप लागू देत नाही. यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो. यश त्याला मिळते जो स्वतःवर विश्वास ठेवून असतो. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवा, म्हणजे आपल्या मनाप्रमाणे गोष्टी होतील. संकटे आहेत आयुष्यात याचा अर्थ असा नाही की त्यांना घाबरून जायचे. स्वप्न ते नाही जे नेहमी तुम्हाला मागे ओढेल. स्वप्न त्याला म्हणतात जे तुम्हाला प्रचंड शक्ती देईल पुढे जाण्यासाठी. आपला आत्मविश्वास गरजेचा आहे. बाकी सर्व आपल्या मनाप्रमाणे नक्की होत आहे. अपमानाचा बदला भांडण करू नव्हे तर समोरच्या व्यक्तीला जास्त यशस्वी होऊन दाखवायचा आहे. तो जेवढा यशस्वी आहे त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी व्हायचा आपल्या आयुष्यात आणि नंतर आपल्या अपमानाचा बदला आपल्या कष्टाने घ्यायचा. जळायला काही नसते. प्रत्येक व्यक्ती जळतो, पण आपण न जळता प्रयत्न करून यशस्वी होऊन त्या व्यक्तीला त्याचे उत्तर दिले पाहिजे. सर्व काही मनाप्रमाणे होत असते. यशस्वी होण्यासाठी आपली यशस्वी होण्याची इच्छाशक्ती प्रबळ असावी लागते. भीतीपेक्षा अधिक प्रबळ असली पाहिजे. ती आपली स्वतःवर विश्वास आणि आपली इच्छाशक्ती. मनाप्रमाणे प्रत्येक गोष्टी होतात, पण त्या गोष्टी मनाप्रमाणे होण्यासाठी रात्रंदिवस कष्टसुद्धा करावे लागतात, जे की आपल्या मनाप्रमाणे तर कधीच नसतात. पण ते जर आपण केले तर नक्की प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होते. जी सौंदर्याला सजीव बनवते ती विभिन्न भाषा म्हणजे निसर्गाची खरी कला आहे. आरोग्याची फळे देणे व्यायाम ही एक अमृतवाणी आहे. आपले काम जबरदस्तीने किंवा प्रामाणिकपणे करणे हा सन्मानाचा मार्ग आहे. प्रत्येकाला प्रत्येक वेळेला अडचण मिळते, पण त्या अडचणीचा सामना करून पुढे जाणारा यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही. स्वामी बोलतात, विज्ञान कसात धरल्याशिवाय देशाची व समाजाची प्रगती होत नाही. स्वामी बोलतात, आपल्याला अत्तर हे सुगंधी व्हायला मदत करते, पण त्यासाठी फुले असावी लागतात. रागाला जिंकण्यासाठी आपल्याला मौन असणे आवश्यक आहे. गोष्टी कधी मनाप्रमाणे होत नाहीत, त्यासाठी प्रयत्न चालू असणे आवश्यक आहे. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा असा म्हणतात. शांतपणा तिथे तेवढाच करावा जेवढा गरज आहे. कुठे जास्त बोलावं, कुठे चूप राहावं आणि कुठे बोलतच राहावं हे ज्याला कळतं तो खूप पुढे जातो. लक्षात घ्या, मनाप्रमाणे गोष्टी तेव्हा व्हायला लागतात जेव्हा आपण संकटांचा सामना करायला लागतो.
आपण फक्त स्वतःला नेहमी हे सांगा की आयुष्यात यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे स्वतःवर विश्वास ठेवणे. आपल्याला जी गोष्ट पटते ती आपल्या मनाप्रमाणे करता यायला हवी. सर्व गोष्टी आपल्याला हव्या तशा होत नाहीत. काही गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्नसुद्धा करावा लागतो. सौंदर्य हे वस्तू नसते, पाहणाऱ्याचा दृष्टीत असते. शरीर माध्यम खुलं हे आपल्याला पुढे नेतं. स्वामी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेवा म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्ट चांगली करता येईल. आपल्याला प्रत्येक संकटात स्वामी समर्थ महाराज साथ देतील आणि कायम मदत करतील. फक्त विश्वास असणं गरजेचं आहे. गोष्टी मनाप्रमाणे तेव्हा होतात जेव्हा स्वामी नामावर विश्वास असतो. आयुष्य एक मोठा शिक्षक आहे. हे आपल्याला यश आणि अपयश दोन्हींचा सामना कसा करायचा आहे हे शिकवते आणि तुमच्या अपयशातून जिंकून तुमच्या यशाची संधी उंची नव्याने गाठायला हवी. स्वप्न पाहणे ही केवळ सुरुवात आहे. त्यांना साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे अत्यावश्यक आहे. तुमच्या स्वप्नांचा पिछा करा आणि त्यांना सत्यात उतरवा, कारण त्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. जीवनातील आव्हाने ही नेहमी आपल्याला मजबूत बनवतात. त्यांना स्वीकारा आणि तुमच्या आत्मबलाची चाचणी द्या. यश मिळण्यासाठी तुम्हाला आत्मविश्वास घ्यावा लागतो. स्वतःला नेहमी कष्टात झोचावे लागते. आपल्या स्वतःवर जर विश्वास असेल तर मनाप्रमाणे गोष्टी नक्की होतील. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, स्वतःवर विश्वास असणाऱ्याला कधी घाबरण्याची कारण नाही, चिंता करण्याची गरज पडत नाही. आपल्या उद्दिष्टांकडे लक्ष केंद्रित करा आणि स्वतःवर केंद्रित करून पुढे चला. आपल्या अपयशाकडे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पहा. प्रत्येक अपयश यशाच्या मार्गावरील एक शिक्षकच आहे. स्वतःचे मूल्य ओळखा आणि स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा. आत्मविश्वास हा यशाच्या मार्गावरील आपला सर्वात चांगला साथीदार आहे. आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षणाचे महत्त्व समजून घ्या. प्रत्येक क्षण नवीन सुरुवातीची संधी आहे. आत्मसृष्टी ही यशाची सर्वोत्तम किल्ली आहे. आपल्याला कायम नेहमी संतुष्ट राहणे गरजेचं आहे. स्वामी सांगतात, जीवनात कधी हार मानू नका. प्रत्येक आव्हान हे नवीन शिकण्याची आणि विकासाची संधी आहे. स्वतःला इतरांशी तोलू नका, तुलना तर करू नका. स्वतःला एक गोष्ट सांगा, अजिबात एखादी गोष्ट आवडत नाही ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण धडपड करायला नको. आपल्याला जर एखाद गावाला जायचं असेल, आपल्याला जर पुण्याला जायचं असेल तर आपण नक्कीच पुण्याच्या गाडीमध्ये बसू. तेच जर आपल्याला मुंबईला जायचं नाही आहे पण तरीही आपण जर मुंबईच्या गाडीत बसून पुण्याला जायचा विचार करत असेल तर तो रस्ता कठीण आणि लांबसुद्धा पडू शकतो. त्यामुळे जीवनात एक ध्येय सेट करा की मला हे करायचं आणि त्याच ध्येयासाठी मेहनत करा. ज्या गोष्टी लागतात, ज्या गोष्टी कराव्या लागतात ते करा. मेहनत घ्या, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण विश्वास हा एकमेव पर्याय आहे. विश्वासाने प्रत्येक गोष्ट मिळू शकते. जीवनात संघर्ष हे आपल्याला अधिक मजबूत बनवतो. स्वप्ने ही तुमच्या आत्मभाषा आहे. त्यांना जगण्यासाठी संधी द्या आणि तुमच्या जीवनाचे खरे अर्थ शोधा. आयुष्यात प्रत्येक अडथळा आपल्याला ध्येयाचा आणि आपल्या संकल्पनेची परीक्षा ठरतो. त्यांना सामोरे जाण्यासाठी तयारी ठेवा. कधी उदासीनता किंवा नकारात्मकतेला आपल्या मनावर वर्चस्व गाजवू देऊ नका. आपल्या सकारात्मक ऊर्जेने त्यांचा सामना करा. आपल्या जीवनात प्रत्येक गोष्टीचं सौंदर्य शोधा. सौंदर्य हे आपल्या आत्म्याला उज्ज्वल आणि आनंदी बनवते. स्वतःच्या क्षमतांचा विश्वास ठेवा आणि हार मानू नका. आपल्या स्वप्नांच्या पूर्तीसाठी अडून राहा आणि ते साकार करण्यासाठी सतत प्रयत्न करा. यशाची साथ सोडू नका, कारण यश हे कठीण परिश्रमाच्या मागे लपलेलं असते. आयुष्यात प्रत्येक अडचणात अडथळा हा यशाच्या मार्गावर येतो आणि ही यशाची पहिली पायरी आहे. तो ओलांडल्याशिवाय पुढे जाता येत नाही. स्वप्न पहा, त्यांचा पाठलाग करा आणि स्वतःविषयी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही अनंत आहात. यशस्वी व्यक्ती ती नाही जी कधी हारत नाही, तर ती आहे जी प्रत्येक पराभवातून शिकून मेहनत करते. स्वतःला त्या चुकांपासून नेहमी दूर काढते. स्वतःच्या चुका मान्य करून त्यासाठी पुन्हा मेहनत करते. कठोर परिश्रम आणि ध्येय, लक्ष्यावरील अखंड फोकस हे यशाचे 3 महत्त्वाचे स्तंभ आहे. यश मिळवण्यासाठी केवळ स्वप्ने पाहणे पुरेसे नाही, त्यासाठी अतिरिक्त मेहनत घ्यावी लागते. अपयशाची भीती तुम्हाला यशस्वी होऊ देणार नाही, त्यामुळे नेहमी स्वतःला मेहनतीकडे ढकला. स्वामी सांगतात, यशाची गुरुकिल्ली म्हणजे आत्मविश्वास. तुमच्या स्वप्नावर विश्वास ठेवा आणि ते साकार करण्यासाठी यशासाठी कधीही उशीर झालेला नसतो.
फक्त सुरुवात करा आणि मेहनत करा. यशासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात. स्वतः यशस्वी होण्यासाठी मेहनत करा. यशस्वी व्यक्ती कधीही हार मानत नाही. सततच्या प्रयत्नाशिवाय यश आपल्याला कधी मिळत नाही. यशस्वी होण्याचा मार्ग नेहमी सरळ नसतो, परंतु प्रत्येक अंती असलेला संघर्ष तो त्याचा एक चांगला मार्ग असतो. यश हे केवळ स्वतःवर अवलंबून नसते, तर आपल्या प्रतिसादावर अवलंबून असते. स्वतःच्या क्षमतेचा विश्वास ठेवून आणि कठीण परिश्रम करून दाखवा आणि पुढे जा. यश ही एक प्रवास आहे, निष्फळ नाही. छोट्या छोट्या यशाचा आनंद घ्या आणि तुमच्या ध्येयाकडे चालत राहा. असफलता यशाच्या मार्गातील एक पाठशाला आहे. प्रत्येक अपयशातून शिकून तुमच्या ध्येयाकडे प्रयत्न चालू ठेवा. यशस्वी होण्याची इच्छा ठेवा, परंतु कधीही त्याच्या मोहात पडू नका. आणि अपयश हे जीवनाच्या दोन बाजू आहेत. त्यासाठी रात्र आणि दिवस कष्ट करून मेहनत घ्या. यशाच्या मार्गात आपल्याला नकारात्मकतेला दूर ठेवावं लागते. सकारात्मक ऊर्जा आणि लोकांना आपल्या जवळ ठेवणं आवश्यक आहे. स्वतःला वेळेला वेळेला आव्हान द्या. स्वतः यशाची खरी किल्ली चढा. यश मिळवणे सोपे नाही, त्यासाठी प्रयत्न करणे सोपे नाही, पण यश जेव्हा मिळते ते केलेली प्रयत्न आणि कष्ट हे काही फार वाटत नाही. स्वतःच्या संघर्षाकडे विश्वास ठेवा. संघर्ष नेहमी चांगला असतो. संघर्ष आपल्याला चांगल्या गोष्टी देतो. स्वतःवर विश्वास असणे सुद्धा गरजेचे आहे. यशाचा मार्ग निरंतर आहे. शिकण्याचा आणि स्वतःच्या सीमा ओलांडण्याचा आहे. प्रत्येक दिवसाला काहीतरी नवीन शिका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत करा. मेहनतीला यश आहे आणि यश मेहनतीशिवाय मिळत नाही. स्वतःच्या यशासाठी जबाबदार राहा. आपल्या कृती आणि निर्णयामध्ये स्वतःला सशक्त करा. प्रत्येक कठीणाई आपल्याला मजबूत बनवते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चला. आपले स्वप्न साकार करण्यासाठी क्षमता फक्त आपल्या हातात आहे. पण आज जे नवीन सुरुवात करताय त्यात पुढे जाण्यासाठी विश्वास फक्त स्वतःवर हवा. यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात पहिले आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा. अडचणींना समोर जाताना नेहमी पॉझिटिव्ह राहा. त्यात तुम्हाला तुमच्या यशाची किल्ली मिळेल. स्वप्न पहा आणि ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा. आजच्या आत्मविश्वासाने आणि दृढ निश्चयाने आपण कितीही शिखर चढू शकलो तरी यश मिळवण्यासाठी मेहनत लागते. आयुष्यात चढ उतार येतात, पण तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास कधी कमी होऊ नये. आजची मेहनत उद्याचे यश आणते, म्हणून कधीही हार मानू नका. सकारात्मक विचार आणि सततचे कठोर परिश्रम हे यशाचे मूलमंत्र आहे. आयुष्य एक फार सुंदर प्रवास आहे. प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या आणि नेहमी पुढे चालू ठेवा. आपल्या स्वप्नावर कधीही शंका करू नका. तुमच्यासाठी ते साकार करण्याची ताकद आहे. आपल्या अपयशापासून शिकून त्यांना आपल्याला परतची सीडी चढावी लागते. बऱ्याच वेळेला काही गोष्टी असतात ज्या मनाप्रमाणे होतात. त्या मनाप्रमाणे करण्यासाठी मेहनत लागते. सतत अभ्यास करा. कठोर प्रयत्न कधी थांबवू नका. तुमचे प्रयत्न अपार असतील आणि सारखे असतील तर यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. निराश होण्यासाठी प्रत्येक अपयश काहीतरी शिकवणे गरजेचे आहे. आपल्या आत्मविश्वासाचा कधीही त्याग करू नका. तो स्वतःचा आपल्याला मिळतो. आपल्या जीवनात प्रत्येक संघर्ष हा आपल्याला बळकट बनवतो. स्वप्ने तेव्हा पहा जेव्हा साकार करता येतील. स्वतःवर विश्वास तेव्हा ठेवा जेव्हा मेहनत करता येईल. आयुष्यात प्रत्येक दिवस हा नवीन संधी आहे, त्याचा उपयोग करा. जीवन हे फक्त सततच्या प्रवासात शिकणे आहे. जीवनाच्या पानावरील स्वप्नांची सजावट आहे. त्यासाठी कष्ट करून मेहनत घेणे गरजेचे आहे. आशांच्या उजेडात ध्येयाला नेहमी गुंतवून ठेवा. स्वतःला सांगा, प्रयत्न नेहमी होतात, त्यासाठी मेहनत करा. यश मिळवणे काही गरजेचे नाही असं नसतं. यश मिळवणे हीच आपली खरी गरज आहे. लक्षात घ्या, जो व्यक्ती यशस्वी असतो लोक मान त्यालाच देतात. जो व्यक्ती आयुष्यात खूप काही करून घेतलेला असतो त्याच्या शब्दांना किंमत येते. जोपर्यंत तुम्ही असं काही करणार नाही की तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी केलं असं वाटणार नाही, तोपर्यंत तुमच्या शब्दांची किंमत ही शून्य असते. अडचणींना सामोरे जाताना मनात भीती नको. आयुष्यात स्वतःसाठी प्रयत्न नेहमी लागतात. संघर्षाच्या या रानात तू एक वीर योद्धा आहे. तुझ्या इच्छाशक्तीच्या बळावर तू कुठेही युद्ध जिंकू शकतो. आयुष्याचा प्रत्येक पाऊल आपल्याला पुढे नेण्यासाठी येतो. त्यासाठी आपल्याला कष्ट करावे लागतात.
कधी कधी जीवन हे कोडं वाटते, पण तुझ्या आत्मविश्वासाने तू प्रत्येक कोड्याचे उत्तर शोधू शकतो. जीवन एक सुंदर प्रवास आहे, ज्यात आनंद दुःख दोन्हीही आहेत. पण तुझ्या ध्येयाने आणि सहाय्याने तू प्रत्येक क्षणाचा सामना करू शकतो. जीवनात प्रत्येक अडचणींना नेहमी सामोरे जाणे सोपं नाही. जीवनाच्या या वळणावर तुझ्या स्वप्नांची पूर्ती करण्यासाठी तुझा आत्मविश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी बोलतात, जीवन एक संगीत आहे, ज्यात प्रत्येक स्वराचे महत्त्व तुला समजून घेणे आहे. आयुष्याच्या या मार्गावर आशा ही तुझी साथीदार आहे. तिच्या बळावर तू प्रत्येक अडचणीवर मात करू शकतो. जीवनात प्रत्येक गोष्टीचा अर्थ हा वेगवेगळा असतो. स्वतःवर विश्वास असेल तर सर्व काही चांगलं होतं. चुका म्हणजे पाठशाला, जीवनाची ही विद्यालय आहे. प्रत्येक पाठ घ्या, यशाच्या शिखराला नेहमी चढा. आशेच्या दिव्याने प्रकाशित व्हा. जीवनाचा हा प्रवास उज्ज्वलित करा. ध्येयाचा दीप जळून जाईल तेव्हा मेहनत हे नेहमी लागते. आपल्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवा. जग जिंकत आहेत आणि आपण त्याबद्दल स्वप्न पाहिले पाहिजे. आपल्या प्रत्येक स्वप्नांना यश नक्की मिळतं. सकारात्मकता ही जीवनाची सर्वोत्तम कला आहे. ती आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेते. स्वतःची खरे राहणे आणि जीवनात प्रत्येक मोठे मोठे यश मिळवणे हे आपल्याला पुढे नेते. जीवन हे सकारात्मकतेने असते. जीवन नेहमी म्हणते की तुम्हाला जर पुढे जायचं असेल तर स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होते. आपल्या चुका ही आपल्या यशाची सीडी आहे. प्रत्येक चुका आणि आपल्याला पुढे जाण्यासाठी प्रयत्न हे नेहमी चांगले ठरवतात. सततचा विकास करणे यशाचे खरे रहस्य. आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा नवीन सुरुवात आहे. तो आशावादी दृष्टिकोनाने समोर जाऊन प्रयत्न करा. आपल्या भूतकाळात, वर्तमान काळ जगून आणि भविष्याकडे आशावादाने पाहणे हा सोपा मार्ग. संकटे आणि आव्हाने प्रत्येकाला येतात. त्यांचा सामना करून पुढे जाणं हे प्रत्येकाला जमत नाही. त्यासाठी मेहनत हे आपल्याला घ्यावी लागते. आपली मेहनत आपल्याला यशस्वी ठरवते, तर तीच आपल्याला पुढे नेते. प्रत्येक वेळेला स्वामीच आपली मदत न आपले कर्म जर चांगले असतील तर आपल्या कर्मांना स्वतः तो देव साथ देतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तो देव आपल्याला मार्गदर्शन करतो आणि नेहमी आपली मदत करतो. देवावरती आणि देवाच्या नामावरती आपला विश्वास असणे गरजेचे आहे. सर्व काही आपल्या मनाप्रमाणे होणे ही एक गोष्ट आहे आणि जी गोष्ट आपल्याला आवडते ती गोष्ट मिळवणे ही आपली इच्छा आहे. अपार संकटात स्वामी आपल्याला साथ देतात आणि कायम ते आपल्याला मार्गदर्शन करतात. संकटामध्ये स्वामी साथ देतील आणि तेच आपल्याला पुढे नेण्यासाठी मार्गदर्शन करतील. आपला विश्वास हवा फक्त स्वामी नामावर, कारण जेव्हा स्वामी नामावर आपला विश्वास असतो तेव्हा काहीही आपल्या मनाविरुद्ध होत नाही. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात संकट येऊ द्या, त्या संकटांचा सामना करा, कारण त्याच्याशिवाय यश कधी तुम्हाला मिळणार नाही. सुंदर जीवन जगण्यासाठी सुंदर काम करणे सुद्धा गरजेचं असतं. स्वामी सांगतात, प्रत्येक वेळेला मी तुमची साथ देत आहे आणि कायम देत असणार आहे. फक्त विश्वास ठेवा, कारण तुम्हाला प्रत्येक वेळेला स्वामी नेहमी मदत करतात. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवणं गरजेचं असतं. आयुष्यात कितीही संकट येऊ द्या, स्वामी तुम्हाला साथ नक्की देतील. आपण फक्त विश्वास ठेवायचा. जीवनात चुका होतात, पण त्यांना तुमचे गुरु ठरता. लक्षात घ्या, चांगल्या विचारांनी चांगले आयुष्य घडते. संघर्ष यशाचा मार्ग दाखवण्याची पहिली पायरी आहे. संघर्षात प्रत्येकाला अडचणी येतात. त्या अडचणींचा सामना करणारा यशस्वी होतो. ज्या माणसाकडे ध्येय असते त्याकडे यश नक्की येते. यशाचा सर्वात मोठा पाया म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे होय. वेळ सर्वात मोठी संपत्ती आहे. त्या वेळेसाठी प्रयत्न करणारा हा माणूस असतो. माणूस नेहमी म्हणतो, आयुष्यात प्रत्येक वळणावर मी तुमची साथ देत आहे आणि कायम विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. फक्त विश्वास असणे गरजेचे आहे. बाकी स्वामी समर्थ तुम्हाला कायम मदत करतात. स्वामी सांगतात, वेळ ही आपल्याला तेव्हा साथ देते जेव्हा आपली मेहनत ही जबरदस्त असते. वर्तमानावर लक्ष केंद्रित करा, कारण त्यांनी प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत आहे. स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वळणावर तुमची साथ
मी स्वतः देणार आणि कायम तुम्हाला मार्गदर्शन देखील करणार. आयुष्य हा एक खेळ आहे. या खेळात प्रत्येक वेळेला संकटे येतील. त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे, कारण ते संकट काही फार काळासाठी आपल्या आयुष्यात येत नाही, पण ते कायम आपल्याला मदत करतात. आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी म्हणतात आपल्याला नेहमी मदत करतात. स्वामी सांगतात आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मी मदत करत आहे, प्रत्येक वेळेला तुम्हाला मी नेहमी मार्गदर्शन करत आहे. स्वामी नामावर ज्याचा विश्वास असतो त्याला प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः देव करतात. आपले देव स्वामी समर्थ महाराज आपल्या सोबत आहेत आणि त्यांनी कायम आपल्याला मदत केली आहे. आपला जेव्हा त्यांच्यावरती आणि त्यांच्या नामावरती पूर्ण विश्वास असतो ना, तेव्हा आपल्या आयुष्यात कितीही कठीण संकटे येऊ द्या, त्या प्रत्येक संकटात मार्गदर्शन स्वतः ते आपल्याला करत आहेत. आपला विश्वास असणे गरजेचं आहे. बाकी विश्वासाने तर सर्व गोष्टी होतात. विश्वास ठेवा. प्रत्येक दिवस नवीन सुरुवात करण्याची संधी आहे. आयुष्याचा अर्थ शोधत बसण्यापेक्षा त्याला अर्थपूर्ण बनवा. सुख आणि दुःख जीवनाच्या प्रवासाची दोन चाकं आहेत. त्याचा समतोल ठेवायला शिका. जीवनात प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. प्रत्येक वेळ चांगली आहे. वेळ कधी वाईट किंवा खराब नसते. वेळ ही नेहमी चांगली असते. त्याला अनुभवा.